हॅलो प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सोनवणे सर, एस के क्लासेस ऑनलाईन स्टडी सेंटरच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये इयत्ता 12वी कॉमर्स वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी तर या विषयातील पहिला टॉपिक जो आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप असं आहे. तर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप म्हणजे भागीदारी आणि त्या भागीदारीची प्रास्ताविकता अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणजे त्या ठिकाणी भागीदारीचे अंतिम खाते असं या टॉपिकचं नाव आहे. चला तर मग सुरुवात करूया या टॉपिकमधील काही घटकांचा. तर पहिला घटक काय आहे बघा, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. भागीदारीची व्याख्या आणि त्याचा अर्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्यतः तुम्हाला भागीदारी म्हणजे काय हे माहीत असेलच. जर एखादा व्यवसाय दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती नफा मिळवण्याच्या उद्देशाने करत असतील तर त्यांच्यामध्ये असणारा संबंध त्याला आपण भागीदारी असं म्हणू शकतो. तर मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहायचं आहे. तर याच्यामध्ये पार्टनरशिप इज ॲन ऑर्गनायझेशन म्हणजे पार्टनरशिप ही एक संघटना आहे. व्हेअर देयर इज ॲन असोसिएशन ऑफ टू और मोर पर्सन्स कमिंग टुगेदर. त्याच्यामध्ये त्या संस्थेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात टू कॅरी ऑन बिझनेस विथ अ व्ह्यू टू शेअर अ प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ फर्म. तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती ज्या एकत्र येऊन ते व्यवसाय करतात आणि त्यांच्या व्यवसायाचा मुख्य हेतू दृष्टिकोन जो आहे तो त्यांच्यात होणारा जो नफा आणि तोटा जो आहे तो त्या ठिकाणी वाटून घेणे हा असतो. तर बघा, थोडक्यात या ठिकाणी भागीदारी म्हणजे पार्टनरशिप याचा अर्थ काय होतो. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यवसायामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन ते नफा मिळवण्याच्या हेतूने व्यवसाय करतात अशी जी संघटना आहे त्याला आपण त्या ठिकाणी भागीदारी म्हणू शकतो. ठीक आहे. तर पुढे पाहू, डेफिनेशन म्हणजे भागीदारी याची व्याख्या. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4, भारतीय भागीदारी कायदा 1932 सेक्शन 4 कलम क्रमांक 4 डिफाईन्स द पार्टनरशिप ॲज. तर पार्टनरशिपची व्याख्या अशी व्यक्त करते की इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स, हे एक व्यक्तींच्या मधला एक संबंध आहे. हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट्स. तर त्यांनी काय केलं असणार आहे, तर आपल्यामध्ये होणारा जो नफा आहे तो नफा वाटून घेण्याचं कबूल केलं असणार आहे. ऑफ ए बिझनेस कॅरीड आउट ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम. आता बघा याचा अर्थ या ठिकाणी कसा होतो. तर ही जी भागीदारी आहे तर भागीदारीमधला जो व्यवसाय आहे तो त्या ठिकाणी सर्वांनी चालवणं गरजेचं आहे किंवा सर्वांच्या अनुमते कोणीतरी एकटा त्या ठिकाणी तो व्यवसाय चालवत असतो आणि त्यांचं मुख्य ध्येय जे आहे ते त्या ठिकाणी होणारा जो नफा आहे तो नफा ते त्या ठिकाणी काय करतात तर वाटून घेण्याचं कबूल करतात. अशा प्रकारे त्या व्यक्तींचा जो संबंध असतो त्या संबंधाला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भागीदारी असं म्हणू शकतो. ओके. तर अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी म्हणजे प्राध्यापक हँडी यांच्या मतानुसार पार्टनरशिप इज द रिलेशन
एक्झिस्टिंग बिटवीन पार्टनरशिप ही एक त्या ठिकाणी पार्टनरशिप इज अ रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन पर्सन्स कॉम्पिटंट. आता पर्सन्स कॉम्पिटंट म्हणजे सक्षम व्यक्ती, म्हणजे भागीदारी ही सक्षम व्यक्तींच्या मध्ये असणारा एक असा संबंध की टू मेक कॉन्ट्रॅक्ट. ती व्यक्ती काय करू शकतात, एक प्रकारचे त्या ठिकाणी करार करू शकतात. हू ॲग्री टू कॅरी अ लॉफुल बिझनेस, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर व्यवसाय करण्याची तयारी दर्शवलेली असते किंवा ते कबूल झालेले असतात. इन कॉमन विथ व्ह्यू टू अर्न प्रायव्हेट गेन. गेन म्हणजे लाभ. तर खाजगी लाभ किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने ते एकत्र येऊन कायदेशीर व्यवसाय करतात आणि कायदेशीर व्यवसाय करणारी ती एक सक्षम व्यक्ती असतात आणि त्यांच्यामध्ये अस्तित्वात असणारा जो संबंध आहे तो संबंध म्हणजे एक प्रकारे भागीदारी आहे, असे प्रोफेसर हँडी यामध्ये म्हणतात. ठीक आहे, चला तर मग पुढे जाऊया. तर पुढे तुम्ही पाहताय फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. तर पार्टनरशिप फर्मची त्या ठिकाणी वैशिष्ट्ये का आहेत, तर या ठिकाणी एक जाल तक्ता वेब डायग्राम यांनी दिलेली आहे. त्या वेब डायग्रामच्या आधारे त्यांनी पार्टनरशिप फर्म भागीदारीची वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू, सेंट्रली या ठिकाणी सेंट्रला तुम्ही पाहताय का आहे, तर फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म भागीदारीची वैशिष्ट्ये. सुरुवात करूया. त्याची भागीदारीची वैशिष्ट्ये, ॲग्रीमेंट म्हणजे करार, ओके. नंतर नंबर्स ऑफ पार्टनर्स भागीदारांची संख्या. आता नंबर्स ऑफ पार्टनर्स रेड कलरमध्ये लिहिलेलं आहे. तुमच्या नवीन छापील प्रिंटेड बुकमध्ये थोडीशी मिस्टेक केलेली आहे, ती मिस्टेक मी या ठिकाणी दुरुस्त केलेली आहे बघा. तर या ठिकाणी पुस्तकामध्ये प्रिन्सिपल अँड एजंट आहे, पण ते चुकीचं आहे. तर त्या ठिकाणी करेक्ट का आहे, तर इथं दुरुस्त करून मी लिहिलेलं आहे नंबर ऑफ पार्टनर्स म्हणजे त्या ठिकाणी भागीदारांची संख्या. पुढे लॉफुल बिझनेस त्या ठिकाणी कायदेशीर व्यवसाय. नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट्स अँड लॉसेस, व्यवसायामध्ये होणारा नफा आणि तोटा त्याची विभागणी करणे किंवा वाटून घेणे. अनलिमिटेड लायबिलिटीज अमर्याद जबाबदाऱ्या. रजिस्ट्रेशन नोंदणी. जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट संयुक्त मालकी, म्हणजे एकाच व्यवसायाचे दोनपेक्षा जास्त मालक असणे म्हणजे जॉईंट संयुक्त मालकी. अँड मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. प्रिन्सिपल अँड एजंट. तर प्रिन्सिपल म्हणजे प्रधान जो प्रमुख व्यक्ती असतो त्याला प्रिन्सिपल तुम्ही म्हणू शकता. अँड एजंट, तर एजंट म्हणजे या ठिकाणी काय, अभिकर्ता. अभिकर्ता याचा अर्थ असा होतो एखादी काम होण्यासाठी एखादा दुसराच व्यक्ती मध्यस्थी म्हणून त्या ठिकाणी मदत करतो, त्याला एजंट आपण असं म्हणू शकतो. नंतर डिझॉल्युशन्स. आता डिझॉल्युशन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता भागीदारी पूर्णपणे बंद करणे किंवा विसर्जन करणे. तर अशा प्रकारे फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारीच्या त्या ठिकाणी भागीदारीची काही वैशिष्ट्ये या ठिकाणी जाल तक्त्याद्वारे वेब डायग्रामद्वारे त्या ठिकाणी दिली आहेत. आता आपण पुढे काय करूया, तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ती जरा असं डिटेल्समध्ये पाहू. ठीक आहे, तर सुरुवातीला पहिले ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय पहा, तर या ठिकाणी दिलेलं आहे पार्टनरशिप इज ए रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. तर भागीदारांच्या मध्ये जी कबुली जे ॲग्रीमेंट जो करार झालेला असतो त्याचं एक परिणाम म्हणजे भागीदार असते. भागीदारांच्या मध्ये जो करार झालेला असतो त्याचा परिणाम एक काय, परिणाम एक भागीदारी असते. इट कुड बी रिटन ऑर ओरल, म्हणजे हा जो करार आहे, हे जे करारपत्र आहे ते काय असतं, एकतर लिखित स्वरूपात असतं किंवा तोंडी त्या ठिकाणी करार झालेला असतो. अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड सो दॅट इट कॅन बी युज्ड ॲज ए प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. लिखित स्वरूपातील जो करार आहे तो बहुधा करून त्या ठिकाणी कायद्याने नियमाने त्या ठिकाणी त्याला पसंती दर्शवली जाते. अँड सच रिटन ॲग्रीमेंट्स इज नोन ॲज अ पार्टनरशिप डीड. अशा प्रकारे
त्यांना आपण काय म्हणू शकतो तर भागीदारी पत्र, भागीदारीचा विलेख असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर ॲग्रीमेंट का गरजेचे आहे बघा, जेव्हा दोन भागीदार, दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदार एकत्र व्यवसाय करत असतात नफा मिळवण्याच्या हेतूने, समजा त्यांच्यामध्ये भविष्यामध्ये कुठे वादविवाद झाला तर नफ्यावरून त्यांचा होणारा वाद जो आहे तो त्याला दाद देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना कराराची मदत घ्यावी लागते. जर ॲग्रीमेंट प्रॉपर केला असेल तर त्यांना योग्य प्रकारे त्यांना न्याय मिळू शकतो न्यायाच्या दालनामध्ये. ठीक आहे. तर दुसरं वैशिष्ट्य आपण बघूया, नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स, तर या ठिकाणी एखाद्या व्यवसायामध्ये किती भागीदार असू शकतात याची माहिती घेऊया. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड. कमीत कमी 2 भागीदार गरजेचे आहेत टू स्टार्ट पार्टनरशिप. भागीदारीसाठी 2 कमीत कमी पार्टनर म्हणजे भागीदार पाहिजेत. अँड मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट 2013 अमेंडेड इन 2014. तर कंपनी कायदा 2013 आणि सुधारित कायदा 2014 मधील यानुसार भागीदारीमध्ये जास्तीत जास्त 50 भागीदार असू शकतात आणि कमीत कमी त्या ठिकाणी 2 भागीदार असू शकतात. ठीक आहे. तर पुढे बघा, त्या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य, लॉफुल बिझनेस. व्यवसाय जो हा कायद्याला अनुसरून असणं गरजेचं आहे, कायदेशीर व्यवसाय असणं गरजेचं आहे. बिझनेस अंडरटेकन बाय पार्टनरशिप शुड बी लॉफुल, म्हणजे भागीदारी अंतर्गत सुरू करण्यात आलेला व्यवसाय जो आहे तो लॉफुल म्हणजे कायद्याला धरून, कायद्याला अनुसरून असला पाहिजे. इट कॅनॉट अंडरटेक बिझनेस विच इज नॉट अलाउड बाय स्टेट. एखाद्या राज्यानं, देशानं परवानगी न दिलेला व्यवसाय आपल्या हाती घेता येत नाही किंवा सुरू करता येत नाही. द डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप ऑल्सो डज नॉट परमिट एनी इलिगल बिझनेस. आणि पार्टनरशिपच्या व्याख्येतच दिलेलं आहे की बेकायदेशीर त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येत नाही. इल्लीगल म्हणजे त्या ठिकाणी बेकायदा व्यवसाय आपण त्या ठिकाणी करू शकत नाही. तर चौथा वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहू भागीदारीचं. शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. नफा आणि तोटा यांची विभागणी कशा प्रकारे केली जाते ते पाहू. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट. म्हणजे त्या ठिकाणी भागीदारीचा मुख्य हेतू असतो की जास्तीत जास्त नफा मिळवणे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. म्हणजे ॲग्रीमेंट म्हणजे करारपत्र. करारपत्रात दिलेल्या प्रमाणाप्रमाणे त्या ठिकाणी नफा आणि तोटा यांची विभागणी भागीदारांच्यात केली जाते. इफ द ॲग्रीमेंट्स इज सायलेंट अबाउट द रेशो देन द प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग विल बी इक्वल. जर ॲग्रीमेंटमध्ये जर भागीदारीच्या नफ्याबद्दल कुठलाही उल्लेख नसेल तर याचा अर्थ असा असतो की भागीदारीमध्ये होणारा नफा किंवा तोटा हा इक्वल असतो, म्हणजे समान असतो. जसं की समजा ए आणि बी हे दोघे पार्टनर आहेत, त्यांच्या करारपत्रामध्ये भागीदारीच्या नफ्याचा उल्लेख नसेल तर जो काही नफा होणार आहे, जो काही तोटा होणार आहे तो त्या दोघांनी इक्वली समान प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाटून घेण्याचे आहे. तर ही 4 वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिली. ॲग्रीमेंट म्हणजे करारपत्र, नंबर ऑफ पार्टनर्स भागीदारांची संख्या, लॉफुल बिझनेस कायदेशीर व्यवसाय, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस नफा आणि तोटा त्याची विभागणी. पुढे जाऊया. तर 5वं वैशिष्ट्य अनलिमिटेड लायबिलिटीज म्हणजे अमर्याद जबाबदाऱ्या. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेवरल दॅट इज पार्टनर्स आर लायबल टिल लास्ट रुपी इन द पॉकेट.
ओके, आता याचा अर्थ काय होतो बघा. द लायबिलिटी ऑफ पार्टनर इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल, म्हणजे भागीदारा भागीदारीमध्ये भागीदाराची जी जबाबदारी जी आहे ती त्या ठिकाणी अमर्याद असते, अमर्यादेपेक्षाही जास्त असते. पार्टनर्स आर लायबल टिल द लास्ट रुपी इन द पॉकेट, त्याच्या जवळ असणाऱ्या अगदी शेवटच्या 1 रुपयापर्यंत तो त्या ठिकाणी जबाबदार असतो. इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट, इफ ॲसेट्स ऑफ बिझनेस इज नॉट सफिशियंट टू पे लायबिलिटीज, जर त्या व्यवसायातील भागीदार जो आहे तर त्याच्याजवळ आपले देणे जे आहे ते देण्यासाठी सक्षम पुरेसे एवढे त्याच्याकडे पैसे नसतील, तर पहा, देन पर्सनल प्रॉपर्टी ऑफ पार्टनर कॅन बी युज्ड, तर त्या भागीदाराची वैयक्तिक मालमत्ता, वैयक्तिक संपत्ती जी आहे ती त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. इफ एनी वन ऑफ द पार्टनर इज डिक्लेअर्ड इनसॉल्वंट, देन हिज लायबिलिटी विल बी डन बाय द सॉल्वंट पार्टनर. आता या ठिकाणी सॉल्वंट आणि इनसॉल्वंट हे शब्द तुम्हाला माहीत पाहिजेत. तर सॉल्वंट पार्टनर म्हणजे कोण बघा, तर असा भागीदार की ज्याची कमाई ही त्याच्या देण्यापेक्षा, त्याचं जेवढं देणं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरणामध्ये समजा ए नावाचा भागीदार आहे, त्याला त्याची कमाई ही 5 लाख रुपये आहे आणि त्याचं देणं, तो देणं 1 लाख लागतो. तर अशा केसमध्ये त्याची कमाई जास्त आहे आणि तो देणं खूप कमी लागतो, याचा अर्थ तो सॉल्वंट आहे. इनसॉल्वंट म्हणजे काय, तर असा भागीदार की ज्याची कमाई खूप कमी आहे आणि त्याची देणी जास्त आहे, जसं की 5 लाख रुपये त्याची कमाई आहे आणि 15 लाख रुपये देणं आहे, अशा व्यक्तीला त्या ठिकाणी, अशा भागीदारीला इनसॉल्वंट पार्टनर तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय बघा, एका भागीदारीमध्ये त्या ठिकाणी 2 प्रकारचे पार्टनर्स असतील, एक सॉल्वंट आहे आणि एक इनसॉल्वंट आहे. आणि इनसॉल्वंट पार्टनर जर एखादं देणं देऊ शकत नसेल, तर त्या ठिकाणी सॉल्वंट, त्याच भागीदारीतील सॉल्वंट पार्टनरची जबाबदारी येते की त्याचं देणं त्याला द्यावं लागतं. ठीक आहे, तर 6व्या वैशिष्ट्याकडे आपण जाऊया. 6वं वैशिष्ट्य आहे रजिस्ट्रेशन, म्हणजे नोंदणी करणे. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी ओनली इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी भागीदारीची नोंदणी करणं हे अनिवार्य आहे, विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005. 1 एप्रिल 2005 पासून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून भागीदारीची नोंदणी अनिवार्य केलेली आहे. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, 1932च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. तर भागीदारीची त्या ठिकाणी नोंदणी जी आहे ती ऐच्छिक, ऑप्शनल म्हणजे त्या ठिकाणी पर्यायी, ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक आहे. इट मीन्स फर्म मे ऑर मे नॉट बी रजिस्टर्ड, एखादी त्या ठिकाणी भागीदारीची संस्था जी आहे ती तुम्ही त्याची नोंदणी करू शकता अथवा करू शकला नाही तरी चालेल. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म merely certifies its existence and process of entering names of partnership firm in register of registrar. म्हणजे त्या ठिकाणी पार्टनरशिपची जर तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करून ते सर्टिफाय केला असाल, तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. ठीक आहे, तर पुढचं वैशिष्ट्य बघूया, जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, संयुक्त मालकी आणि व्यवस्थापन. म्हणजे एकाच व्यवसायाचे 2पेक्षा जास्त मालक असणे आणि त्याचं व्यवस्थापन. इच पार्टनर इज जॉईंट ओनर, प्रत्येक भागीदार हा काय असतो त्या ठिकाणी, तर संयुक्त त्याला मालकी असते. कशाची, तर ऑफ द प्रॉपर्टी ऑफ फर्म, त्या व्यवसाय, त्या भागीदारीमध्ये जी काय मालमत्ता आहे, संपत्ती आहे, त्याचा तो काय असतो, प्रत्येक भागीदार हा मालक असतो. सो नो पार्टनर कॅन यूज प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज, म्हणजे वैयक्तिक वापरासाठी कुणीही त्या ठिकाणी त्या संपत्तीचा वापर करू शकत नाही. ऑल पार्टनर्स हॅव इक्वल राईट्स इन मॅनेजिंग
द फर्म म्हणजे प्रत्येक भागीदाराला त्या ठिकाणी त्या भागीदारीचं व्यवस्थापन करण्याचे त्याला अधिकार असतात. सो ऑल पार्टनर्स आर जॉईंटली रिस्पॉन्सिबल फॉर द मॅनेजमेंट ऑफ फर्म. त्या फर्म म्हणजे त्या भागीदारीचे त्या ठिकाणी त्या संघटनेचे त्या संस्थेचे पूर्णपणे त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही सर्व भागीदारांची असते, संयुक्त भागीदारांची असते. आणि शेवटचा त्या ठिकाणी आपण वैशिष्ट्य पाहू. शेवटचे वैशिष्ट्य प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे प्रधान आणि त्या ठिकाणी अभिकर्ता. आता प्रधान म्हणजे जो व्यक्ती मुख्य आहे त्याला प्रिन्सिपल आपण म्हणू शकतो. आणि एजंट म्हणजे तुम्हाला सांगितलं तर एखादं काम घडवून आणण्यासाठी, एखादं काम करण्यासाठी एखाद्या दुसऱ्याच किंवा तिसऱ्या व्यक्तीचा आपण त्या ठिकाणी मदत घेतो तर ती व्यक्ती म्हणजे एजंट. त्याला आपण शुद्ध मराठीमध्ये तर अभिकर्ता असं म्हणू शकतो. ईच पार्टनर वर्क इन टू फोल्ड कॅपॅसिटीज. प्रत्येक भागीदार हा दुप्पट क्षमतेनं त्या ठिकाणी काम करू शकतो. एक तर दॅट इज प्रिन्सिपल अँड एजंट म्हणजे एक प्रधान व्यक्ती म्हणून, एक प्रमुख व्यक्ती म्हणून काम करू शकतो. दुसरं म्हणजे एजंट म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो. तो पार्टनर ॲक्ट्स ॲज ए प्रिन्सिपल ऑफ द फर्म विथ आउटसाइडर्स, विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज ए एजंट. ओके. व पार्टनर ॲक्ट्स ॲज ए प्रिन्सिपल ऑफ द फर्म म्हणजे एखादा पार्टनर, एखादा भागीदार त्या ठिकाणी प्रमुख व्यक्ती म्हणून काम करत असेल. विथ द आउटसाइडर्स म्हणजे इतर बाह्य लोकांशी. विथ अदर पार्टनर्स ही ॲक्ट्स ॲज ए एजंट आणि उरलेले इतर जे भागीदार आहेत ते त्या ठिकाणी अभिकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 12वी कॉमर्समधील पहिला टॉपिक या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. आणि त्यामध्ये पार्टनरशिपचं मिनिंग काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे आणि फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म काय आहेत हे आपण पाहिलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तो समजला असेल असे मी अपेक्षा ठेवतो. आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी एक शेवटचं वैशिष्ट्य राहून गेलेलं आहे ते पूर्ण करूया. तर डिझॉल्युशन. तर डिझॉल्युशन म्हणजे काय बघा, तर विसर्जन करणे. विसर्जन म्हणजे भागीदारी जी आहे ती थांबवणे किंवा संपुष्टात आणणे. व पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ड थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त भागीदारांच्या मध्ये त्या ठिकाणी भागीदारी त्यांची संपुष्टात आणायची असेल तर त्या ठिकाणी ती डिझॉल्युशन आपण करू शकतो किंवा संपुष्टात आणू शकतो. इफ ए पार्टनर वॉन्ट्स टू क्लोज फर्म ही कॅन डिझॉल्व पार्टनरशिप बाय गिविंग 14 days नोटीस. जर एखाद्या भागीदाराला आपली भागीदारी थांबवायची असेल, संपवायची असेल किंवा बंद करायची असेल तर तो 14 दिवस अगोदर त्या ठिकाणी एक नोटीस देतो की ज्याच्यामध्ये उल्लेख असतो मला या ठिकाणी भागीदारी थांबवायची आहे. द फर्म कॅन ऑल्सो बी डिझॉल्व्ड इफ पार्टनर डाईज, रिटायर्स, बिकम इनसॉल्वंट ऑर इन्सेन्स. तर एखाद्या भागीदाराची भागीदारी संपुष्टात येते कधी बघा, जर तो मृत्यू पावला तर, जर तो रिटायरमेंट निवृत्त झाला तर, बिकम इनसॉल्वंट. आता मागे सांगितलं जर एखाद्या व्यक्तीची देणीच ही त्याच्या कमाईपेक्षा जास्त असतील तर तो इनसॉल्वंट होईल आणि तिथून तो भागीदारीतून डिझॉल्व होऊ शकेल किंवा बाहेर पडू शकेल. ऑर इन्सेन म्हणजे काय या ठिकाणी बेकार. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणू शकतो आपण की तो त्या ठिकाणी भागीदारीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी तो त्या भागीदारीतून बाहेर पडू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो काही कंटेंट स्टडी केलेला आहे तो समजला असेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तर पुढचे व्हिडिओ लवकरच या ग्रुपवरती येतील. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.